काल करण भाऊने आपल्या नियोजन केलेलं म्हणलेलं जायचं आज पहाटेच्या काकड आरतीला. मग आम्ही उरकून बिरकून सकाळी गार पाण्यानं आंघोळ करून फाटली तरी चालेल, पण आईची आरती बुडवायची नाही म्हणून केलेलो आहे बघा. असं डोळे बिळ झाले, ती 4 वाजता उठून आंघोळ केली आहे. मानलं पाहिजे आपल्याला पण, म्हणजे करण्यानं पण गार पाण्यानं आंघोळ केली आहे. मग सरळ आरती चालू झालेली. दारू घडाई आता दारू घडाई, 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 दारू घडाई आता. आरती वगैरे ओके चाललेली. कसं दर्शन वगैरे आईचं भेटत होतं आम्हाला, आई आशीर्वाद देत होती. पण परत ना काय झालं, पाऊस यायला लागला. आईनं त्यांचा आशीर्वादांचा पावसाच्या रूपात वर्षाव करायला चालू झाला. सगळे आपली छत्री बित्री घेऊन कसा नजारा येऊ. पावसानं आज भिजावलं ओके मध्ये लकाले एकदम, म्हणजे कार्यक्रमच करून टाकला पावसानं सगळा. एक नंबर सगळं. आम्ही पण इथं आरती वगैरे झाल्यावर जरा थांबलो. म्हटलं आता पाऊस कमी झाल्यावर आईचं दर्शन घ्यावं लांबनं जायचं आपलं. मग म्हटलं आपला पाऊस जरा नंतर ना आम्ही कमी आला. मग आईचं आमच्या दर्शन वगैरे घेतलं ओके मध्ये. कशी आहे आमची आई?